नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या आपल्या YouTube चॅनलवर स्वागत करत आहे। आणि आज आपण हिरव्या पातीची लसूण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, बदलत्या ऋतूनुसार जे प्रकार आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतात ते प्रकार निसर्ग आपल्याला देतो आणि म्हणूनच बाजारात हे प्रकार अधिक प्रमाणात पाहायला मिळतात। जसं की हिवाळ्यात जे खाद्य प्रकार आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात ते बाजारात अधिक प्रमाणात पाहायला मिळतात। असाच एक खाद्य प्रकार म्हणजे हिरव्या पातीची लसूण। तर हिरव्या पातीची लसूण म्हणजे नक्की काय? सामान्यतः जेवणात वापरली जाणारी लसूण व हिरव्या पातीची लसूण यात फरक काय? ही खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात? यात कोणकोणती पोषक तत्वे आढळतात व ती कशा प्रकारे खाल्ली जाते या सर्व विषयांवर बोलणार आहोत। मित्रांनो, प्रत्येक भारतीय घरात लसूण खाल्ली जाते। लसूण हे अनेक आजारांवर रामबाण औषध आहे। लसूणीप्रमाणेच हिरव्या लसणाची पात किंवा हिरवा लसूण देखील आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो। हिरवा लसूण स्प्रिंग लसूण म्हणून ओळखला जातो। स्प्रिंग लसूण हे मुळात पूर्ण न वाढलेली लसूण आहे। लसणीचा गड्डा जमिनीत पूर्ण परिपक्व होण्यापूर्वी वरती लसणाची पानं हिरवीगार असतात। ही लसणीची पात खाण्याकरिता काढली जाते। ही ताजी पानं लसूणी सकट खाल्ली जातात। सामान्यतः जेवणाकरिता वापरला जाणारा लसूण नंतरच्या टप्प्यात जमिनीतून काढला जातो, तर हिरवा लसूण आधीच्या टप्प्यात काढला जातो, ज्यामुळे त्याला नेहमीच्या लसणीच्या तुलनेत सौम्य, ताजी व थोडी कांद्यासारखी चव असते। ताजी लसूण पात असंख्य पाककृतीमध्ये वापरली जाते। साधारणपणे लसणाची हिरवी पाने चटणीमध्ये टाकली जातात। तसंच त्यांचा वापर भाजी, कोशिंबीर, सूप अशा अनेक खाद्य प्रकारांसोबत केला जाऊ शकतो। हिरव्या पातीची लसूण यात आढळणारी पोषक तत्वे आहेत सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, झिंक, फॉस्फरस, आयर्न, विटामिन B12, विटामिन B6, कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स, फायबर्स, प्रोटीन्स, अँटीऑक्सिडंट्स इत्यादी। आता आपण ही पाने खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात ते जाणून घेऊया। हिरवा लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते। हिरव्या लसणीत विटामिन C पुरेशा प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पेशींना समर्थन देतात। म्हणूनच हिवाळ्यात हिरवा लसूण आणि त्याची पानं कोणत्याही पदार्थात मिसळून खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते। हिरव्या लसणीत अँटीमायक्रोबियल गुणधर्म आढळतात। हे शरीराला फंगल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन्स पासून वाचवण्यास मदत करतात। तसंच यात दाहक विरोधी घटक देखील असतात, जे अनेक प्रकारच्या संक्रमणांपासून संरक्षण करतात। हिरव्या पातीच्या लसणीत आढळणारे घटक रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यासाठी चांगले आहेत। हे घटक रक्तवाहिन्यांना कडक होण्यापासून आणि त्यामध्ये प्लाक जमा होण्यापासून प्रतिबंधित करतात। हे कोलेस्ट्रॉलसाठी आवश्यक असलेले एन्झाईम्स देखील तयार करतात, रक्तदाब कमी करतात आणि उच्च रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत करतात। मित्रांनो, लसणीच्या पानात लोह मुबलक प्रमाणात असतं। ज्या लोकांचे रक्त कमी आहे किंवा त्यांच्या शरीरात अशक्तपणा आहे त्यांनी लसणीची पानं नक्की खावी। हिरव्या लसणीमुळे हृदय निरोगी राहतं। लसूण हृदयासाठी एक उत्तम औषधी वनस्पती आहे। सर्दी आणि खोकल्याशी लढण्यास मदत करतं। हिरवा लसूण तुमच्या पचनासाठी आश्चर्यकारक काम करतं। बद्धकोष्ठता आणि पोटातील गॅस सारख्या समस्यांपासून आराम देतं। तर मित्रांनो, ही होती हिरव्या पातीची लसूण याविषयी संपूर्ण माहिती व खाण्याचे फायदे। हिवाळ्यात ही लसूण बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध असते आणि म्हणूनच त्याचा समावेश आपल्या खाण्यात जरूर करावा। पण एखाद्या आजारावर उपचार म्हणून जर याचा समावेश आपल्या खाण्यात करायचा असल्यास प्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या। तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा। आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा,
त्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे तेही दाबा, म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन. तोवर आनंदित राहा. धन्यवाद.